नमस्कार. पुन्हा एकदा नरहरी झिरवळ यांना वाचवण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. नरहरी झिरवळ हे काही महिन्यापूर्वीच मंत्रालयामध्ये म्हणजे त्यांचे जे लिपिक होते ते एका प्रकरणामध्ये लाच घेताना ACBच्या जाळ्यामध्ये अडकले होते. ते प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं आणि त्या प्रकरणामध्ये नरहरी झिरवळ यांना वाचवण्यात आलं. थोडक्यामध्ये कारवाई झाली दुसऱ्या पलट्यावरतीच, पण तिथे सही सलामत नरहरी झिरवळ हे वाचले. आता दुसरं प्रकरण समोर आलं ते म्हणजे तृतीयपंथी यादव यांच्यासोबत नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. पूर्ण महाराष्ट्राने बघितला. महाराष्ट्राने त्यावरती टीका टिप्पणी काय करायची ती केली. नरहरी झिरवळ यांनी काय प्रत्युत्तर द्यायचं ते दिलं. ते माध्यमासमोर रडले. सर्व नाट्यमय गोष्टी घडल्या. झाल्या. सर्व झाल्यानंतर आता 4 दिवसानंतर एक बातमी समोर येते की ती म्हणजे जी तृतीयपंथी होती तिच्या भावावरतीच FIR दाखल केलेलं आहे. कशासाठी? तर त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला. त्यांनी तो व्हिडिओ का व्हायरल केला की त्याला FDA मध्ये नोकरी पाहिजे होती आणि त्या FDA मध्ये मला नोकरी लावा नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेल असं तो म्हणाला. त्यामुळे त्याच्यावरती FIR दाखल झाली. म्हणजे व्हिडिओ व्हायरल करेल, FDA मध्ये नोकरी लावा असं म्हणणारा तिचा भाऊ, म्हणजे हा व्हिडिओ खरा नव्हता का हा प्रश्न आता इथे पडतोय. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा नरहरी झिरवळ यांना या प्रकरणातूनही वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का हाही दुसरा प्रश्न आहे. आणि त्या पलीकडे जाऊन अशा लोकांना वाचवून काय भेटणार आहे आणि या लोकांच्या चुकीवरती पडदा टाकून महाराष्ट्राचं भलं होणार आहे का? कारण हा विचार करणेही तितकंच गरजेचं आहे. यामुळे या लोकांना एक असा पायंडा पडेल की आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. कारण जर अशा मोठे मोठे प्रकरण होऊन जर ह्याच्यावरती पडदे किंवा पडदा टाकला जात असेल तर याला उपयोग काय? आता यामध्ये तिच्या भावावरती FIR झाली. भावावरती FIR का झाली तर त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यासोबत ज्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केले त्यांच्यावरती पण FIR होणार, FIR करण्याचं काम सुरू आहे असं सांगितलं जाते. आता यामध्ये कप परेड पोलिसांनी पहिली FIR नोंदवलेली आहे. आता ही FIR या अनुषंगाने जी FIR नोंदवली गेली आहे तर त्यामध्ये असं नमूद आहे की हा जो व्हिडिओ आहे तो बनवला आहे, एडिट केलेला आहे, वास्तव असं नाहीये. आणि हे एडिट करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न त्या तृतीयपंथी जी आहे तिचा काय नाव त्याचं यादव, तर त्याच्या भावाने हे कारनामा केल्यामुळं त्याच्यावरती FIR नोंद झालेली आहे. म्हणजे थोडक्यामध्ये नरहरी झिरवळ यांच्या कारनाम्यावरती पडदा टाकण्याचं काम चालू झालेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.